म्हणजे आयटी सेक्टरमध्ये काम करणारे दोन मित्र। 28 वर्षांची शुभदा कोदारे साताऱ्यातल्या कराडची, तर तिचा 28 वर्षीय परप्रांतीय मित्र कृष्णा कणोजा हा मूळचा यूपीचा पण राहणार खैरेवाडी शिवाजीनगरचा। मंगळवारी सायंकाळी एका कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये दोघांच्यात काहीतरी बिनसलं आणि कृष्णाने धारदार कोयता काढत शुभदाच्या हातावर वार केले। पण शुभदाला शुगर असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला। पण दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असताना त्यांच्यात अचानक नेमकं असं काय बिनसलं, असं काय घडलं ज्यामुळे कृष्णाने शुभदाला संपवलं? त्या दोघात सुरू असलेला पैशाचा वाद नेमका काय होता, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, येरवडा येथील WNS कंपनीच्या पार्किंगमध्ये मंगळवारी दिनांक 7 तारखेला सायंकाळी शुभदा शंकर कोदारे वय वर्ष 28 राहणार बालाजीनगर कात्रज हिचा तिचाच मित्र कृष्णा कणोजा याने खून केल्याची बातमी समोर आली आणि अख्खं पुणे हादरलं। शुभदाच्या मित्रानेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता। प्राथमिक माहितीमधून पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। सध्या शुभदाचा खून केल्याप्रकरणी कृष्णा सत्यनारायण कणोजा वय वर्ष 28 राहणार खैरेवाडी शिवाजीनगर याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी शुभदाची बहीण साधना शंकर कोदारे वय वर्ष 26 राहणार जगदंबा बिल्डिंग काळेवाडी फाटा पिंपरी चिंचवड हिने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली होती। शुभदा आणि साधना या दोन बहिणी पुण्यात आयटी सेक्टरमध्ये काम करतात। त्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। त्या मूळच्या कराडच्या राहणाऱ्या आहेत। त्यांचे वडील कराडला राहतात। शुभदा आणि कृष्णा हे दोघे WNS कंपनीत अकाउंटंट विभागात असले तरी वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये काम करत होते। कृष्णा हा क्लर्क पदावर काम करायचा तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची। दोघांची 2022 ला ओळख झाली आणि पुढे जाऊन या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं। शुभदा हिने आपले वडील मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचारासाठी पैशांची गरज असल्याचं कृष्णाला सांगितलं होतं। शुभदा हिलाही लो शुगरचा त्रास होता, त्यामुळे तिने आतापर्यंत लग्न केलं नव्हतं। वडिलांच्या आजाराचं कारण सांगून शुभदा हिनं त्याच्याकडून 25,000 50,000 रुपये असे सातत्याने उसने पैसे घेतले होते। कृष्णाने आपली सहकारी अडचणीत असल्याचं पाहून तिला वेळोवेळी मदत केली होती। कृष्णाची शुभदाची बहीण साधना कोदारे हिच्याशी ओळख होती। त्यांच्यात पैशांच्या कारणावरूनच बोलणं झालं होतं। शुभदा कायम त्याच्याकडे पैसे मागत असून परत देण्याचं नाव काढत नव्हती। त्याच्याकडून तिने आतापर्यंत 4 लाख रुपये घेतले होते, त्यामुळे कृष्णाला संशय यायला सुरुवात झाली। त्यानंतर त्याने 2.5 महिन्यांपूर्वी थेट कराडमध्ये जाऊन शुभदाच्या वडिलांची भेट घेतली। त्यावेळी शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली आपल्याकडून पैसे घेतल्याचं त्याला समजलं। तिचं खोटं बोलणं कृष्णाच्या जिवारी लागलं। कृष्णाला शुभदाची कामावर येण्या जाण्याची वेळ माहिती होती। शुभदाने आपल्याला खोटं सांगून पैसे घेतले म्हणून कृष्णाच्या डोक्यात मंगळवारी वेगवेगळे विचार थैमान घालत होते। शुभदाची त्या दिवशी 6:30 वाजता ड्युटी सुरू होणार होती, त्यामुळे 6 वाजता ती बसने आली होती। अर्धा तास ड्युटीला आणखी वेळ असल्यामुळे ती एका मैत्रिणीसोबत कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली होती। कृष्णाने तिला बसमधून उतरताना पाहिलं होतं। दोघांची नजरेला नजर मिळाली। त्याने एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं, मात्र कृष्णाच्या डोक्यात वेगळंच सुरू होतं। त्याने शुभदा जवळ येताच माझ्या पैशांचं तू काय केलंस असा प्रश्न करत वाद घालायला सुरुवात केली। त्यानंतर काही समजण्याआधीच त्यानं चाकू काढून शुभदा हिच्या उजव्या हातावर कोपरावर 4 ते 5 वार करून तिला गंभीर जखमी केलं। त्या हल्ल्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या। तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं। मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि कार्डियाक अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला। कृष्णा कणोजाला अटक केल्यानंतर त्यांनी ही हकीकत जबाबात दिली। म्हणजे शुभदा कोदारेचा मृत्यू झाल्यानं तिच्या नातेवाईकांचे म्हणणे अद्याप समोर आले नाही। त्याचबरोबर एकूणच आरोपी कृष्णाला अटक केल्यानंतर या हत्येचा सगळा उलगडा झालेला आहे। म्हणजे पैसा जितका चांगला तितका वाईट हे उगाच म्हणत नाहीत, याची प्रचिती आता पुन्हा एकदा या प्रकरणामधून आलेली आहे। सध्याच्या घडीला तर ही अशी प्रकारची हिंसक प्रवृत्ती चांगलीच फोफावली आहे। त्यामुळे पुणे मुंबई सारख्या शहरात अनोळखी लोकांसोबत ओळख करताना काळजी घेणं गरजेचं आहे। कुणाला कोणत्या गोष्टीवरून राग येईल याची गॅरंटी नाही, त्यामुळे सावधान व्हा, सतर्क व्हा। बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।